बेळगाव जिल्ह्यातल्या श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या दानपेटीमधून मिळालेल्या देणग्यांची मोजणी आता पूर्ण झाली आहे। मंदिरात 3,70,00,000 रुपयांचं दान आलेलं आहे। श्री रेणुका यल्लम्मा मंदिर बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्याच्या बाहेर स्थित आहे। अहवालानुसार 9 मार्च ते 12 मार्च दरम्यान झालेल्या मोजणी दरम्यान ही विक्रमी देणगी गोळा झाली आहे। ही दृश्य आपण बघतोय, मोजदाद पूर्णपणे झालेली आहे आणि या दरम्यान बेळगाव जिल्ह्यातल्या या मंदिरामध्ये आतापर्यंत 3,70,00,000 रुपयांचं दान भाविकांनी दिलेलं आहे। श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या दानपेट्यांमधून मिळालेल्या देणग्यांची ही मोजणी पूर्ण झालेली आहे। श्री रेणुका यल्लम्मा मंदिर बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्याच्या बाहेर स्थित आहे आणि अहवालानुसार 9 मार्च ते 12 मार्च या दरम्यान मोजणी करण्यात आली होती। या मोजणी दरम्यान विक्रमी देणग्या गोळा झालेल्या आहेत अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। बरोबर आपण ही दृश्य बघतोय, ज्यावेळेला मोजणी पूर्ण करण्यात आली 3,70,00,000 रुपयांचं दान मंदिरात करण्यात आलेलं होतं भाविकांकडून। ज्ञानेश्वर साळोखे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। ज्ञानेश्वर, सौंदर्य इथल्या रेणुका देवीच्या मंदिरामध्ये सीमा भागातले महाराष्ट्रातले यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात या भागातले भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात आणि या भाविकांनी भरभरून असं दान आहे ते देवीच्या चरणी अर्पण केलेले। जवळपास याची मोजदाद केल्यानंतर 3,07,00,000 इतकी रक्कम आहे ती जमा झालेली। ही विक्रमी रक्कम आहे। मोजण्यासाठी जवळपास शाळेच्या मुलांचं सुद्धा त्यांना या ठिकाणी मदत घ्यावी लागली। 9 मार्च ते 12 मार्च पर्यंत जवळपास 3 ते 4 दिवस ही मोजणी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर इथून जी रक्कम समोर आली ती 3,07,00,000 इतकी जमा झालेली आहे। भरभरून असं हे दान आहे ते देवीच्या चरणी सगळ्या भाविकांनी अर्पण केलेलं आहे आणि त्याची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने ही रक्कम आहे ती जाहीर केलेली आहे। जवळपास यामध्ये सोने जे आहे ते 4 किलो 547 ग्रॅमचं इतकं आहे ते या सगळ्या दानपत्रामध्ये आहे ते दिसून येते आणि एकूणच पाहायला गेलं तर भरभरून दान आणि भाविकांचा ओढा सुद्धा या सगळ्या मंदिराच्या आवारामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी होताना दिसून येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।